स्वतःविषयी कुठले गैरसमज ठेवत नाही. ज्यांच्यामुळे हा दौरा काढला ते हे आणि त्यांना लोक सहाय्य करणारे हे सांगते. पुढे बघा डॉक्टर. डॉक्टर साहेब सी बर्गे सर सी बर्गे तुम्ही या आता. मला कल्पना आहे की आपण सगळेजण ज्यांना ऐकायला आलो आहोत आपली उत्कंठा सगळ्याला पोहोचलेली आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात फार वेळ घेणार नाही आणि त्या अंतर वाढवणार नाही. आज या ठिकाणी या सभागृहात उपस्थित असलेले कोरेगाव नगरीचे सर्व मान्यवर ज्यांच्यासाठी आपण तिथे जमलेले ते डॉक्टर उदयजी निरगुडकर आणि या सर्व कार्यक्रमात संयोजन केले ॲडव्होकेट वर्गे त्यांचे सर्व सहकारी. खरं तर आज आपला एक योग इतका चांगला आहे असं म्हणावं लागेल की श्री उदयजी निरगुडकर हे कोरेगाव नगरीत आपल्याविषयी डायरेक्ट इंटरॅक्शन करायला आलेले. म्हणजे त्यांच्या राहणीमानावरनं साधेपणावरनं आपल्याला लक्षात येत नाही मात्र एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं व्यक्तिमत्व आज एक कोरेगाव नगरीत आले आहेत आणि एकूण विकसित भारत 2047 या विषयावर आपलं मनोगत मांडणार आहे. एखादा कार्यकर्ता जर का कमिटेड असेल आपल्या कृतीविषयी आपल्या विचारांविषयी जर कटिबद्ध असेल तर किती तळमळीत तो काम करू शकतं उत्तम उदाहरण आहे डॉक्टर उदयजी निरगुडकर. खरं तर डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं होतं तुम्ही आता इथे सांगू नका, आज त्यांच्या कन्येचा वाढदिवस असतो. आधी असं ठरलं होतं की त्यांनी आज मुंबईत असायचं त्यांच्या घरी कन्येवर वाढदिवस करायचा. मात्र हा कार्यक्रम ठरलेला आहे आणि मी माझ्या वचनबद्धतेशी कायम कटिबद्ध राहणार त्यांचा निर्धार असल्यामुळं कन्येची समजूत काढली की आपण नंतर वाढदिवस करू. मात्र आज ते आपल्यात उपस्थित आहेत. उदयजी सर्व कोरेगावकरांच्या वतीनं आपल्या कन्येला अत्यंत दीर्घायुष्य आणि आरोग्य शुभेच्छा. खरं तर जसं म्हटलं की फार वेळ मी घेणार नाही आपल्या त्यांचे विचार ऐकायचे. मात्र आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा मुद्दा सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो. अन्यथा फार माझं औचित्य नव्हतं. पण कोरेगावकरांच्या वतीने शुभेच्छा देताना माझी शुभेच्छा तर आहे कारण माझ्या आई बाबांना आपलं गावाचं कटापोच आहे त्यामुळं मी पण कोरेगाव तालुक्यातलंच आहे. त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण उदयजींना विनंती करून पडलं म्हणजे काय याचा अनुभव घ्या. या कार्यक्रमाचे संयोजक अमोल कुलकर आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वमित्र अमित कुलकर्णी आणि महाराष्ट्र नगरसेवकांचे पाटील आणि समस्त कोरेगाव माझ्या आता मी तसं सांगितलेलं आहे की मी बाय एज्युकेशन आणि सेफॉलॉजिस्टचा अर्थ निवडणुकीचं अंदाजशास्त्र. तर अशा व्यक्तीला या काळात बोलवल्यानंतर विकसित भारत याविषयी बोलायला लावायचं म्हणजे जरा जास्त तर तुमची अपेक्षा असणार ती काही गैर नाही. खरं तर मी अबकी बार 400 पार याच्यावर बोलणं अपेक्षित असेल तुम्हाला. खरोखरच हे होणार का किंवा महाराष्ट्रात काय होणार किंवा त्या लढतीत नेमकं काय होणार ही लढत म्हणजे बारामतीची हे वेगळं सांगायची काय आवश्यकता नाही. बऱ्याच क्लिअर फॉर वन एका निवडणुकीचं बोलावलं काय
2029च्या निवडणुकीचे इथे बोलायला आले. दिस इज मोर सिरियस. हे अधिक गंभीर आणि चिंतनाचं आहे. हे महत्वाचं आहे तुमच्या घरातल्या मुलाबाळांसाठी, भविष्यासाठी, तुम्ही जगलेल्या आयुष्याविषयी. याचं कारण अलीकडच्या काळात मी एक ट्रेंड बघतोय आणि तो ट्रेंड असा आहे की आपल्याला आउटसोर्सिंगची सवय लागते, प्रवृत्ती मानसिकता बनते आणि ती अंगवळणी पडली आहे मला कळत सुद्धा नाही. ती मानसिकता अशी आहे मानसिकता अशी आहे की आपल्याला तब्येत चांगली पाहिजे असेल तर आपण जिमचे पैसे भरतो. मग तब्येत उत्तम सिक्स पॅक ऍप करायची जबाबदारी त्या जिम वाल्याची असते. दिवसभर आपण काय चालतो याच्याशी त्याचा काही संबंध नाही. मुलांना चांगलं शिक्षण मिळायचं असेल तर आपण त्यांना शाळेत घालतो. मग त्यांना चांगले मार्क पडायची जबाबदारी त्या शाळेची आहे, आपलं काहीच नाही. आपण आजारी पडलो, उपथ्य केलं तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो की हे पथ्य पाळा. पण म्हणतो डॉक्टरकडे आलो म्हणजे मला बरं करायची जबाबदारी डॉक्टरची आहे. म्हणजे तुम्ही वेडवाकडं खाणार, वेडवाकडं राहणार आणि नंतर एका गोळीने एका इंजेक्शन डॉक्टर बरं करावं अशी अपेक्षा असते. दिस इज आउटसोर्सिंग मेंटॅलिटी. जशी आपल्या घरामध्ये पोळ्या करायला एखादी आपण व्यक्ती ठेवतो तसंच आपण राज्य चालवायला 5 वर्ष राजकारणी ठेवतो आणि एकत्र निवडून दिलं की आपण म्हणतो की बाबा नाव इट्स युअर जॉब. मग त्यांचं काम नाही आवडलं तर आपण म्हणतो नाही आता आम्ही दुसरी निवडू. हे असं होतच असतं. स्वतंत्र भारताची पहिली लोकसभेची निवडणूक 1952 झाली, दुसरी 57 झाली अटल बिहारी वाजपेयी बलरामपूरमध्ये. 62ची निवडणूक ही नेहरूंची अखेरची निवडणूक होती. त्यावर ढग जमले होते चीनच्या आक्रमणाचे. 67च्या निवडणुकीला पार्श्वभूमी होती की 2 पंतप्रधानांच्या अकाली निधनाची आणि काँग्रेसच्या संभावित फुटीची. दॅट वॉज 1967. 71च्या निवडणुकीला ग्रहण लागलं होतं ते पाकिस्तानच्या आक्रमणाचं. निवडणुकीच्या निकालानंतर आक्रमण झालं. 77च्या निवडणुकीला पार्श्वभूमी होती ती अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाची आणि 18 महिन्याच्या आणीबाणीच्या कालखंडाची. 79च्या निवडणुकीला पार्श्वभूमी होती अटल बिहारी वाजपेयीच्या कविताची, क्षमा करो बापू सपने न हुए साकार, जेपी हमें क्षमा करो, जनता पक्षाचा फसलेला प्रयोग. आणि दॅट्स द कमबॅक ऑफ इंदिरा गांधी. 84 साली इंदिराजी गेल्या त्याची पार्श्वभूमी 85च्या निवडणुकीला होती. राजीव गांधींनी त्यांच्या आयुष्यात एकमेव निवडणूक जिंकली होती 1985ची. याचं कारण 89ला ते निवडणूक हरले आणि 91च्या निवडणुकीमध्ये 89ला व्ही.पी. सिंग आले. ज्यांनी मंडल आणि त्याच्यानंतर आरक्षण हा सगळा मार्ग आपल्याकडे खुला केला. त्याच्या बेनिफिशियरीच्या एकाच्या घरी जरी मला तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंगाचा फोटो दाखवला तर मी काही हरवत तयार आहे. नियती कशी असते बघा. हेतू आणि कृती यांच्यामध्ये अंतर असलं की असं घडतं. पण आरक्षण 10 वर्षात गेलं पाहिजे अशा स्वरूपाचं विधान करणाऱ्या, समाजाच्या खरोखरच्या उत्थापनासाठी काम करणाऱ्या आंबेडकरांचा फोटो आज दलित तर सोडाच तर अनेक सवर्णांच्या घरात तुम्हाला दिसेल. हा फरक आहे. 91ची निवडणूक हाफ वे असताना राजीव गांधी यांची हत्या झाली. उर्वरित 2 फेऱ्यांमध्ये काँग्रेसला फायदा मिळाला आणि पहिल्यांदा बगैर फॅमिली
व्यवस्थित राहत. फायनान्स मिनिस्टर वर मनमोहन सिंग, पुढे याचा मी उल्लेख करेनच. मग 96ला वाजपेयी, 98ला वाजपेयी, 99ला वाजपेयी, 8 वर्षाची पंतप्रधानांची कारकीर्द. 2004ला फक्त 7 उमेदवार कमी आले, त्यामुळे भाजपची सत्ता गेली. 138 जागा, काँग्रेसला 145 जागा. काँग्रेसची मिलीजुली सरकार आली. 2009 साली रिपीट झाली. 2009च्या निवडणुकीमध्ये कुठेही मनमोहन सिंगांनी प्रचार केला नाही, कारण तेव्हा त्यांची बायपास झाली. आणि नंतर 2014, 19, आता 24. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय, ऍज अ सेफॉलॉजिस्ट आय कॅन टेल यू, या कुठल्याही निवडणुकीत 50% संसद सदस्य नंतरच्या निवडणुकीत निवडून येत नाही. इट इज व्हेरी प्रॉपरली करेक्ट. 543 जे खासदार आता होते संसदेत, त्यातले 50% खासदार आता पुन्हा तुम्हाला संसदेत दिसणार नाही. एक तर त्याला पक्षाने तिकीट नाकारतो, किंवा पक्षाने तिकीट दिलं तर लोक तरी नाकारतात. किती व्हायब्रन्सी आहे बघा आपल्या इलेक्शन. आणि आपण म्हणतो की दिस इज अ फ्लॉड डेमोक्रेसी, एक अपाहिज डेमोक्रेसी आहे. ती खरोखरच अपाहिज आहे का विचार आउटसोर्स करत असतो, हा मुद्दा माझा लक्षात ठेवा. आणि मानसिकता अशी इतकी घनघोर झालेली असल्यामुळे आपल्याला एका गोष्टीचा विसर पडतो. राजेशाही होती तेव्हा यथा राजा तथा प्रजा, जसा राजा होता तशी प्रजा असायची. आणि लोकशाही आल्यानंतर डेफिनेशन बदलली, आणि ती डेफिनेशन आहे यथा प्रजा तथा राजा. त्यामुळे जर तुमचे राजकारणी निवडून आलेले उमेदवार हे जर मी जी काही विशेषणं लावायची ती लावा तसे असतील, तर त्याचा अर्थ समाज ती जी विशेषणं ती इकडे लावा, कारण ते समाजातच आलेले आहे, ते राजकारणात आलेले नाही. इतक्या देशांचा प्रवास, आणि आता खरं सांगितलं 60-65 देशांचा प्रवास, त्या अमेरिकेलाच 80 वेळा मी गेलोय. मला एक देशांचा अभ्यास केल्यानंतर गोष्ट जाणवली, आणि ती म्हणजे असं कधीच होत नाही की सामान्य माणूस मोठा आणि देश छोटा ना, किंवा सामान्य माणूस छोटा आणि देश मोठा असंही कधी होत नाही. देश मोठा केव्हा होतो? जेव्हा सामान्य माणूस मोठा होतो. आणि देश छोटा गुलाम केव्हा होतो? जेव्हा सामान्य माणूस खचलेला, धैर्य नसलेला, चमक नसलेला असतो तेव्हा होतो. मग जर त्याच समाजाला आउटसोर्सिंगची सवय लागली तर त्याचं पतन अटळ आहे. आणि हे जर होऊ नये अशी आयोजकांची इच्छा असेल तर ते या क्षेत्रात कोणतरी जाणकार शोधतात. आणि कधी कधी तो शोध माझ्यापर्यंत येऊन थांबतो. उत्तराने मला इथे बोलवतो. दॅट्स व्हाय आय एम हिअर टॉकिंग टू यू. त्यामुळे याचा निवडणुकीशी काही संबंध नाही, पण निवडणुकीपेक्षा शतपटीने मोठा संबंध आहे. काय ते आपण सांगतो. मग अशा सूत्रावर येतो, समाज मोठा तर राष्ट्र मोठा. उदाहरण देतो. पहिले आपण समाज छोटा की राष्ट्र छोटं झालं याचं उदाहरण बघूया. 1757 साली रॉबर्ट क्लाइव्ह, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा शिपाई, त्याच्या नेतृत्वाखाली 3000ची फौज एका बाजूला, त्यांच्याकडे सर्व शस्त्रास्त्र होती, आणि दुसरीकडे सिराजुद्दौलाची एकदेशीयांची फौज 50,000ची, यांचं युद्ध झालं. आणि 3000 शिपायांनी 50,000च्या फौजेचा पराभव केला. अगणित होते. रॉबर्ट क्लाइव्हने मिरवणूक काढली. ती मिरवणूक बघायला दोन्ही बाजूला जी लोक उभी होती ती संख्या इतिहासकार लिहून ठेवतात 1,00,000 लोकांची होती. प्रश्न असा आहे तर 1,00,000 लोकांनी खाली पडलेली दगड जरी उचलून डोक्यात घेतली असती तरी आपण जिंकलो असतो. पण जिंकलो
कोणी दगड उचललाच नाही. कारण माणसं त्यांची मनं खचलेली पिचलेली होती, धैर्य नव्हतं, अभिमान नव्हता, सुसूत्रता नव्हती, सामान्य माणूस एकवटलेला नव्हता. सामान्य माणूस छोटा गुलाम खानला राष्ट्र गुलाम झाला. नंतर 1818 पेशवाईचं अखेरचं युद्ध झालं आणि फायनली युनियन जॅक इंग्लंडचा इथे पडकू लागला. बरोबर आहे. राष्ट्र छोटं झालं, गुलाम झालं, तर लोक गुलाम झाले. गुलामाच्या मानसिकतेची होती. आता आपण राष्ट्र मोठं कारण लोक मोठी याचं उदाहरण बघूया. एक उदाहरण इथलं बघू आणि एक उदाहरण परदेशातलं बघू. आपल्याकडे 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. 1689 ला अनन्वित हाल सहन करून छत्रपती संभाजी महाराज यांनी हुतात्मा स्वीकारला. त्यानंतर लगेच राजाराम राजे गेले आणि पुढची 27 वर्ष इथल्या या 3.5-4 जिल्ह्यातल्या मराठ्यांनी अफगाणिस्तान पासून तुंगभद्रेपर्यंत खाली पसरलेल्या राज्याच्या एका क्रूर शासकाला इथं झुंजवत भडकवत ठेवलं. त्याचं नाव औरंगजेब. जगाच्या इतिहासात असं दुसरं उदाहरण नसेल. फॉर 27 इयर्स 27 वर्ष एका निर्णायकी समाजाने एका पाशवी राजसत्तेला इतकं झुंजवत ठेवलं नाही तर औरंगजेबाला इथे काढलं. औरंगजेब कधी परत जाऊ शकला नाही एकदा दक्षिणेला. त्याला म्हणतात देश. हे समाजाने दाखवलं. ते आहे म्हणूनच आज शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि ते वाक्य लक्षात राहतं. न होता सीमा तो सुंदर होती सत्य. माणसं मोठी झाली, देश मोठा झाला. ही प्रेरणा होती. दुसरं उदाहरण परदेशात घेऊया. इंग्लंडमधलं दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या जर्मन फौजांनी धुमाकूळ घातला युरोपामध्ये आणि ते डंकरपर्यंत येऊन पोहोचले आणि जोरदार बॉम्बार्डिंग चालू केलं आणि त्याचे पडसाद पार लंडनपर्यंत आले आणि खूप मोठ्या प्रमाणात लंडनमध्ये त्यांनी बॉम्बिंग केलं. लंडन उद्ध्वस्त व्हायला लागलं आणि त्यावेळेला ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यांनी सांगितलं की हे आपण सहन करू शकत नाही आहोत, तेव्हा आपण शरणागती पत्करली पाहिजे. त्याच्यासमोर घुटणे टेकलेले आहे. तेव्हा पंतप्रधान होते चर्चिल. त्यांच्यासमोर प्रश्न आला काय करायचं. ते राजाकडे गेले. कोण राजा? तुझ्या क्वीन एलिझाबेथ II हिचं आता निधन झालं. काँग्रेस सर्विंग क्वीन ऑन द अर्थ. तिचे वडील त्यांना त्यांनी सांगितलं की हे असं आहे आणि माझ्यावर दबाव आहे की आपण शरणागती पत्करली पाहिजे. आपण गुलाम नष्ट झाला. राजाने त्याला प्रश्न विचारला हे असं नाही केलं तर काय होईल? काय होईल की नाही? माझ्यावर अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळात आणेल आणि मला पंतप्रधान म्हणून काढून टाकतील. त्यामुळे तुम्हाला पंतप्रधान म्हणून निवडलं कोणी? मंत्रिमंडळाने तर तुम्हाला मतं दिली जनतेने. नाही मला निवडलं जनतेने. मात्र सो सिंपल. तुम्ही जनतेकडे जा आणि जनतेला विचारा की आपण माघार घ्यायची का, शरणागती पण करायची का. चर्चेचे मूर्ख डाव्या खिशामध्ये त्याच्या शरणागतीचं भाषण लिहून तयार होतं जे मंत्रिमंडळाने त्याला लिहायला सांगितलं आणि ते लोकांना जाऊन भेटले. ट्यूब रेल्वेमध्ये गेले मेट्रोमध्ये आणि लोक एकदम चाट पडले. अरे ब्रिटनचा पंतप्रधान एकदम. त्यांनी विचारलं काय करू. लंडन बेचिराग होत आहेत. मंत्रिमंडळ म्हणतात शरणागती पत्करा. लोक संतप्त झाले. द्वेषात बोलू लागले की नाही आपण कसं माघार वगैरे घ्यायची काय, आपण लढलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत लढलं पाहिजे. तुमच्याकडे कसं लढणार? आपल्याकडे शस्त्रास्त्र नाही आहे. वी कांट फाईट द माइंड ऑफ जर्मन्स. तिथे एक म्हातारी बाई होती. ती म्हणली की लढूया ना आपण. माझ्या घरी फळं कापायची सुरी आहे स्वयंपाकाला. काय निजोम आहे बघा. त्याचं घरी आले. ते भाषण फाटून टाकलं. नवीन भाषण केलं की जे ते दुसऱ्या दिवशी ब्रिटनच्या रेडिओवरून अख्ख्या देशाला संबोधित करून सांगितलं
आणि दॅट इज टुडे, इव्हन टुडे इतक्या वर्षानंतर कुणाही राजकारण्याचा आपल्या राष्ट्राला केलेला वन ऑफ द फायनेस्ट स्पीच ऑफ मोटिवेशन, प्रेरणादायी व्याख्यान म्हणून ते आजही लक्षात ठेवलं जातं. काय म्हणलं चर्चेत म्हणाले की हे सगळं असं विचारात होतं, हे सत्य आहे, पण याचा अर्थ ब्रिटन चढायला पक्का मारला आहे. ब्रिटन लढेल शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या थेंबापर्यंत, जमिनीवर लढेल, समुद्रावर लढेल, समुद्राच्या तळाशी जाऊन लढेल, वेळ अगदी अवकाशातून लढेल. नष्ट झालो तर आमच्या पुढच्या पिढ्या परदेशातून जातील, पण आम्ही आमचा झेंडा कधी खाली पडू देणार नाही. त्यांच्या प्रेरणादायी अशा वक्तव्याने वातावरण बदललं. ब्रिटन पेटून उठलं. दुसऱ्या महायुद्धाचे रंग पालटले. हिंदी शिपायांनी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं. जपानवर बॉम्ब पडले. सगळी समीकरणं बदलली आणि हिटलरच्या फौजा माघारी घेऊ लागल्या आणि पुढे हिटलरचा काळ बंद झाला. अर्थात इंग्लंड विजय झाला. एक मोठी विजयाची सभा झाली. सगळ्यांनी चर्चिलवर स्तुतीसमोर उधळली की काय ते भाषण, काय ती चेतना, प्रेरणा, हे सगळं तुम्ही केलं. ती नवचेतना मिळाली तुमच्या सिंहगर्जनेमुळे. चर्चिल उत्तर देखील बोलायला उभे आहे आणि म्हटले की मी जी केली ती सिंहगर्जना नव्हती, मी केली ती फक्त गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर धैर्य दाखवणारा ब्रिटिश समाज आहे. हो मेरे साथ खड़ा हुआ. जेव्हा सामान्य माणूस उभा राहतो तेव्हा राष्ट्र उभं राहतं. उदाहरण आहे तुमच्यासमोर. मग जर त्याच सामान्य माणसाला सगळ्या गोष्टींची आउटसोर्सिंगची सवय लागली असेल, प्रश्न आणि काही चिंतन करणं हे कर्तव्य ठरतं. म्हणून मागचे काही दिवस मी हे बोलत फिरतोय, कारण आता लोकांची रिसेप्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. आणि आत्ताच्या काळात या सगळ्या निवडणुकीच्या कॅकोफोनीमध्ये हे वेगळे विचार नक्की लक्षात राहतील म्हणून नका टाळू. लहानपणी दोन गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. 1971ला युद्ध झालं तेव्हा मी खूप लहान, 4 वर्षाचा. त्या सायरन वाजायचे मुंबईत आणि सायरन वाजले घरातले लाईट पटापट सगळीकडे बंद व्हायची आणि कंदिलाच्या उजेडात आई स्वयंपाक कंप्लीट करायची आणि तो मध्ये ठेवून आम्ही सगळेजण खाली बसून जेवायचो. आणि तो सायरन वाजले आणि घरातले लाईट बंद झाले किंवा लाईट ब्लॅकआउट झालं की मी खूप घाबरायचो आणि कपाटाच्या मध्ये जाऊन लपायचो. त्या अंधाराने मला देशभक्तीची पहिली लस पोचली. इफ एट ऑल नेशन इज फर्स्ट, यू आर द सेकंड. आणि दुसरं, आणीबाणीच्या वेळेला आमच्या अनेक नातेवाईकांना, शेजाऱ्यांना भरल्या ताटावरनं ओढून खेचून गेलेलं पोलिसांनी मी पाहिलं आणि तेव्हा एक प्रकारची चीड निर्माण झाली. आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर ते लोकशाही वाचवणं, हेच मनात रुजलं. हे दोन मोठे संस्कार. पुढे शिक्षण, नोकरी या निमित्ताने अनेकदा परदेशी जायचा प्रसंग आला. प्रत्येक वेळी परत येताना मनात एक खिन्नता असायची की 90 साली माझ्या वर्गातली सगळी मुलं परदेशात गेली. 25 पैकी साधारणतः 22 मुलं परदेशात गेली. तसं मी का नाही केलं? त्यांची समृद्धी पाहिली की हेवा वाटायचं. तिथली स्वच्छता, तिथल्या अपॉर्च्युनिटीज, मिळणाऱ्या संधी पाहिली आणि इकडे परत आलो की मन खिन्न व्हायचं. असं वाटायचं की मी चूक केली की काय. आणि हे सगळं आतापर्यंत चालू होतं. आणि या देशात एक कथ्य होते, नॅरेटिव्ह होते. ती नॅरेटिव्ह माझ्या समोर यायला म्हटलं त्यातली काही नॅरेटिव्ह आपण तपासून पाहिली पाहिजे. संशोधकाचा थोडाफार पिंड असल्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मी ती नॅरेटिव्ह कथ्य तपासायला सुरुवात केली. त्यातलं पहिलं पॉप्युलर कथ्य होतं, दीदी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. आणि मग असं वाटायला लागलं की नुसतं शांततामय असं काही केलं की आपल्याला सगळं मिळून जातं.
तर काही सणावळी जी आपण म्हणतो ती समोर आली की तुमच्या समोर मांडतो. सणांच्या जोड्या लावू आणि बघू विना खड्ग विना ढाल आपल्या नशिबात काही होतं का. 1601 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, बरोबर. 1604 ला भारतात आले. पहिले तागडी तराजू घेऊन आले व्यापारासाठी, नंतर बंदुका तोफा आणल्या. महाराज पन्हाळगडावर असताना पहिल्यांदा ते युनियन जॅक म्हणून तोफा मारल्या. महाराज विशाळगडावरून सुटले आणि पहिलं काय केलं असेल तर या ब्रिटिशांना अंतर्गत होतं. म्हणून तो हेनरी ऑक्झंडेन 1672 ला वाकून वाकून महाराजांना नजरांना देत होता, कारण आधी बडवून काढला होता. मी तुम्हाला अशा करता सांगतो, हे खूप महत्वाचं आहे सगळे घटनाक्रम. मला सांगा, पहिलं स्वातंत्र्य युद्ध केव्हा झालं? भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध कोणत्या साली झालं? 1857, बरोबर आहे. आता सगळ्या तारखा नीट लक्षात ठेवा या पार्श्व. मला काही भाष्यकाराची गरजच नाही. राणीचा जाहीरनामा कधी आला? 1858. म्हणजे 1857 ला जी सशस्त्र क्रांती झाली, कारण ती सशस्त्र होती. तेव्हा ते पंचा पोटावरती गुलाब आकाशात कबूतर असं काहीच नव्हतं, बरोबर ना. तेव्हा तर गाईच्या चरबीचे गोळ्या होत्या. मंगल पांडे म्हणजे इट वॉज गन, बुलेट्स, फायर, ब्लड, बरोबर आहे. 1857 ला ते झालं. म्हणून समाजाला थंड करण्यासाठी राणीचा जाहीरनामा आला आणि त्यात काय सांगितलं? त्याला असं सांगितलं गेलं की आता राज्य ईस्ट इंडिया कंपनीचं वगैरे काही नाही, आता राज्य असेल तर ते ब्रिटनच्या राणीचं आहे. ती उदार दयाळू आहे, तिच्यामुळे सगळ्यांना न्याय मिळेल. असं वाटलं की समाज थंड होईल, पण झालं उलटच. सशस्त्र क्रांतीचे वारे इतक्या जोरात व्हायला लागले आणि 2 ठिकाणी प्रचंड मोठे सशस्त्र उठाव झाले. त्यातला एक नामदारी शीख झालं. नामदारी शीख यांची पुका चळवळ, त्यात खूप मोठ्या प्रमाणात हिंसा भरलेली होती. आणि दुसरी महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पुढे खंडपीठातून ते पकडले गेले आणि 1879 साली त्यांना अटक झाली आणि पुढे येमेनला एडनमध्ये त्यांची हाल करून हत्या करण्यात आली. असं वाटलं की लोक शांत होतील आता, पण झालं बंदच. वासुदेव बळवंत फडक्यांनी जी चिंगारी पेटवली त्यातनं पुढे महाराष्ट्रामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांची एक फौजच निर्माण झाली आणि पिढ्यानपिढ्या मग त्या वेदीवर किती चढले याची गणतीच नाही. त्याच्यामुळे पुन्हा भासलं ब्रिटिश सरकार आणि त्यांनी 1882 साली जे सोलापूरला गेलेले आहेत त्यांनी इथे पाहिलं असेल, तिकडे एक लॉर्ड डफरीन चौक आहे. तो जो डफरीन आहे ना, डफरीन, त्याच्या सुधारणा पहिल्यांदा आल्या. हे साल होतं 1882 आणि असं वाटलं की लोक शांत होती. लोकांची हिंसा वाढतच चालली आणि त्याचा प्रभाव वाढत चालला. अधिकाधिक लोक सशस्त्र क्रांतीकडे अट्रॅक्ट झाले. म्हणून मग या संपूर्ण समाजाला चर्चेमध्ये गुंतवावं म्हणून एका डिबेटिंग सोसायटीची स्थापना झाली की चलो चर्चा करेंगे आपके स्वतंत्रता के ऊपर. स्वतंत्रतेची चर्चा होते. चर्चा कसली होते? गिव्ह अँड गेट आउट, दॅट्स इट. पण मी चर्चा करेंगे. चर्चा करायला चांगलं व्यासपीठ कुठलं तर काँग्रेस. आणि त्याची स्थापना केली ॲलन ओ ह्यूम या स्कॉटिश माणसाने. आणि मग असं वाटलं की हे सगळं शांत होईल 1885 साल. पण शांतता सोडूनच द्या. खूप मोठ्या प्रमाणात वंगभंगाची चळवळ पश्चिम बंगालमध्ये फोफावली आणि ती जास्त हिंसक होती. 1905 ला चरमला गेली आणि 11 पर्यंत त्याचा कळसाध्याय होता. म्हणून डफरीन सरकार आणखी एक तुणतुणं वाजवलं, सुधारणांचं गाजर दिलं. त्याला म्हणतात मोर्ले विंडो सुधारणा. आपण इतिहासात वाचलं असेल की आल्या 1912 साली. आणि असं वाटलं की आता हे शांत होईल. कसलं शांत होतंय? 1915 ते 1919 आपल्याकडे गदर क्रांती झाली आणि गदर क्रांतीने रूळ उखडणे, रेल्वे वाघिणी फोडणे, त्यातनं महसूल पळवून देणे, सरकारी बँका सरकारी खजाना लुटणे, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या.
या गोळीचं नाव होतं मॉन्टेग्यू चेम्समन सुधारणा. त्या का